आज समीर आणि स्नेहा यांच्या नवीन फॅक्टरीचं उद्घाटन होतं. अवघ्या 2 वर्षात दोघांनीही खूप मेहनत घेऊन स्वतःची फॅक्टरी उभी केली होती. सगळे नातेवाईक आले होते आणि समीरचं भरभरून कौतुक करत होते. समीरचा भाऊ प्रदीप आणि वहिनी माया पण समीर भोवतीच फिरत होते. समीरची आई ममता आपल्या मुलाचं सगळ्यांसमोर कौतुक करत होती आणि वारंवार त्याचं डोकं करवाळून त्याचं कौतुक करत होती. सगळे समीरला शुभेच्छा देत होते. ही वेगळी गोष्ट होती की या यशात स्नेहाचाही पूर्ण वाटा होता. पण सुनेला कोण विचारतं? इतक्यात पंडितजींनी हाक मारली. अरे यजमान, पूजेचा मुहूर्त झालाय, या लवकर, शुभ वेळ आहे. हे ऐकून समीर म्हणाला, बस पंडितजी, 5 मिनिटं थांबा, स्नेहा येतच आहे. ममता म्हणाल्या, अरे बाळा, जर स्नेहा वेळात नाही आली तर तुझा भाऊ आणि वहिनी पूजेला बसतील. पूजा वेळेतच व्हायला पाहिजे. माहित नाही कुठे उशीर लावत आहे. कधीच वेळेवर काम करत नाही. समीर हसून म्हणाला, काही हरकत नाही आई. कितीही वेळ झाली तरी पूजेला माझ्यासोबत स्नेहाच बसणार. हे ऐकून ममता नाखुश झाल्या आणि रुसून नातेवाईकांमध्ये जाऊन बसल्या. समीर तसाच स्नेहाची वाट पाहत राहिला. वाट पाहताना समीरला आठवण झाली त्या दिवसाची जेव्हा स्नेहा त्याची पत्नी बनून त्याच्या आयुष्यात आली होती. समीर फारसा शिकलेला नव्हता, पण लहानपणापासून अभ्यासात कमजोर होता. त्यामुळे शाळेनंतर शिक्षण सोडून त्याने छोटी मोठी नोकरी धरली. पण त्याचा भाऊ प्रदीप चांगला शिकलेला होता आणि चांगली नोकरी करत होता. त्यामुळे ममताचा झुकाव सुद्धा प्रदीपकडेच होता. ज्याच्या नवऱ्याच्या घरात वर्चस्व असतं त्याचीच पत्नी सन्मानित असते असं स्पष्ट होतं. माया राणीसारखी राहायची तर स्नेहा घरात केवळ एक कामवालीसारखी वागवली जायची. दिवसभर स्नेहा काम करत राहायची, पण तिला सतत टोमणे मिळायचे. समीर जे कमवायचा ते सगळं काही आईकडे द्यायचा. स्नेहाला काही हवं असलं की तिला सासूबाईंनाच विचारावं लागायचं. त्याआधी माया टोमणे मारायची. इतकंच काय, स्नेहाच्या खाण्यावरही लक्ष ठेवलं जायचं. माया आणि ममता नेहमी तिच्या ताटात काय आहे ते पाहायच्या आणि मग म्हणायच्या, फुकटचंच आहे ना, खा मस्तपैकी. बिचारा माझा मुलगा तर बैलासारखा राबतोय, पण यांना काय फरक पडतो. स्नेहाचा हात थांबायचा. समीर सगळं पाहत होता. एकदा त्याने आईला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्याला गप्प बसवलं. त्या दिवशी रविवार होता. ममतांनी स्नेहाला मटर पनीर, दाल मखनी, फ्राईड राईस, गुलाबजामुन आणि पुरी बनवायला सांगितलं. माया तर कधीच काहीच करत नसे. स्नेहाने एकटीने सगळं तयार केलं. ताजी ताजी पुरी तळत सगळ्यांना वाढत होती. सगळ्यांनी जेवलं, पण कुणी लक्ष दिलं नाही की स्नेहासाठी भाजी उरलीच नव्हती. तिने पाहिलं तर दाल आणि भाजीचे भांडे रिकामं होतं. ती विचार करत होती की काय खावं. तेवढ्यात तिला आठवलं की माया तिच्या माहेरून आलेलं आमचं लोणचं ठेवून गेली होती. तिने थोडंसं लोणचं काढून पुरीसोबत खायलाच घेतलं होतं. हे पाहून माया ओरडली, माझ्या परवानगीशिवाय हे लोणचं का घेतलंस? हे माझ्या माहेरून आलेलं आहे. खूप शौक आहे ना तुला, तर आपल्या आईबाबांना सांग. स्नेहाच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. वहिनी, भाजी संपली होती म्हणून घेतलं. मी अजून जेवली सुद्धा नाहीये. माया म्हणाली, आम्ही का जबाबदार आहोत का तुझ्या जेवणासाठी? आम्ही तुला ठेवून घेतलंय, खर्च करत आहोत ना. ममता मायाकडं झुकत म्हणाल्या, छोटी सून, तुला लाज वाटत नाही का? एका लोणच्याची इतकी किंमत दिलीस. कोण जाणे घरात काय काय चोरतेस. हे ऐकून स्नेहाचा स्वाभिमान चिरडून गेला. बस आई, खूप झालं. स्नेहा जवळजवळ ओरडली. सगळं शांत झालं. माया तिच्यावर हात उचलायला गेली,
पण स्नेहाने तिचा हात पकडून धरला आणि इतका वाकवला की मायाच्या तोंडून किंकाळी निघाली. ममता ओरडल्या, समीर, हिला घराबाहेर काढ, ही राहणं योग्य नाहीये. समीर म्हणाला, ठीक आहे आई, जसं तुला हवंय. हे ऐकून माया आणि ममता दोघीही कुटील हसल्या. समीर घरात गेला, आपलं आणि स्नेहाचं सामान घेतलं आणि तिचा हात धरून घराबाहेर निघाला. ममता ओरडल्या, कुठे चाललास? बस आई, आता पुरे झालं. या घरात कोणालाही स्नेहाची किंमत नाही. सगळ्यांना माझी कमी कमाई खटकते. जर मी जास्त कमवलं असतं तर स्नेहाला हे सहन करावं लागलंच नसतं. ती सगळं काम करत होती, पण टोमणे तिच्याच वाट्याला येत होते. म्हणून आम्ही जात आहोत. तुम्ही शांत राहा आणि आम्हालाही शांत राहू द्या. समीर आणि स्नेहा एक भाड्याच्या खोलीत राहायला लागले. स्नेहाच्या आईवडिलांनी त्यांना खूप मदत केली. काही दिवसात त्यांनी लोन घेऊन टाय-डायच्या कपड्याचं काम सुरू केलं. एका खोलीतलं काम हळूहळू मोठ्या फॅक्टरीत बदललं. इतक्यात बाहेर गाडी थांबली. स्नेहा आणि तिचे आई वडील उतरले. समीर हसून तिच्याकडे गेला. नेहमी हलकी साडी नेसणारी स्नेहा आज जोड साडीमध्ये होती. मंगळसूत्र आणि कानात बारीक झुमके, हातात काचेच्या बांगड्या, तरीही ती खूप सुंदर दिसत होती. हे सगळं पाहून माया ममतांना म्हणाली, आई बघा, आई वडिलांना तर घेऊन आली आहे, पण तुम्हाला सोडलं. हाच का तुमचा मान? ममता म्हणाला, हो बघतीये, पण इतक्या लोकांसमोर काय बोलावं. मी तरी तिच्याहून श्रेष्ठच आहे. शेवटी तिच्या नवऱ्याला मीच घडवलंय. समीर आणि स्नेहा हवनात बसले. पूजा संपली. नंतर जेवणाची व्यवस्था होती. समीरने स्वतः आपल्या सासू सासऱ्यांना जेवण वाढलं. त्यांना एक गोड अशी भेट दिली, साडी आणि शाल. हे पाहून ममतांचा संताप उडाला. काही नातेवाईक निघून गेले आणि फक्त घरात समीर, स्नेहा, माया, ममता आणि प्रदीप उरले. मायाने तिरकसपणे विचारलं, जाऊबाई, राणी झाली बघा, फक्त आपल्या आई वडिलांचेच विचार, सासू सासऱ्यांचं काय? ममता म्हणाल्या, मुलीच्या घरी येणारे सासू सासरे गिफ्ट घेऊन जातात का? तुझ्या आई वडिलांसाठी सगळं आहे आणि इथे आम्ही उभे. स्नेहा हसली, आत गेली आणि एक बॅग घेऊन आली. ममता आणि मायाला प्रत्येकी एक साडी दिली. माया म्हणाली, फक्त साडी? तुझ्या आईच्या बराबरीचं? स्नेहा म्हणाली, हो खरंय, तुमचं जास्त आहे. थांबा. ती आत गेली. एक मोठा बॉक्स आणला, मायाला दिला. मायाने उघडून पाहिलं तर लोणचं. ममता आणि माया अचंबित. समीर म्हणाला, आई, हे तेच लोणचं ना ज्यामुळे स्नेहाला चोर ठरवलं गेलं, ज्याचं मोल तुमच्यासाठी सगळ्यांपेक्षा जास्त होतं. म्हणून त्याहून मोठं गिफ्ट आम्ही कसं देणार? हे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. सगळ्यांसमोर समीरने हात जोडले. ममता काही बोलल्या नाहीत. प्रदीप, माया आणि ते तिघही निघून गेले. ते लोणचं अजूनही तिथेच होतं, ज्याने खरंच कुणाचं आयुष्य बदलून टाकलं होतं. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ट्रू स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.